नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। आज राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे। अमरावती जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर शासनाने लादलेल्या अन्यायकारक अटी आणि वाढता प्रशासकीय हस्तक्षेप यामुळे कृषी केंद्र चालकांनी हे पाऊल उचललेले आहे। जसे की याशिवाय कीटकनाशक कंपन्यांकडून मुदत संपलेला माल परत घेतला जात नाही। तसेच प्रशासनाकडून इन्स्पेक्टर राज वाढल्यामुळे प्रामाणिक विक्रेते आर्थिक व मानसिक दबावाखाली आले आहे। विशेष म्हणजे सीलबंद पॅकेटमध्ये दोष आढळल्यास विक्रेत्यावर होणारी दंडात्मक कारवाई अत्यंत अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे। जसे की म्हणूनच या सर्व मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत बंद सुरूच राहणार अशी भूमिका कृषी केंद्र चालकांनी यावेळी घेतलेली आहे। या ठिकाणी काही शेतकरी वर्ग आणि काही कृषी विक्रेता संघ जमलेले आहे आणि जमलेले असता या ठिकाणी त्यांची एक मागणी आहे काय येणाऱ्या दिवसामध्ये जर आमच्या ज्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही हा जो संप आहे हा बेमुदत आमचा चालू राहील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी या ठिकाणी एक बेमुदत संपसुद्धा या ठिकाणी पुकारलेला आहे। तर अशाच वेळेस आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। तसेच या बेमुदत संपामध्ये कृषी विक्रेता संघाचे काही सदस्य काही मान्यवर आहे अधिकारी आहे त्यांच्यापासून सुद्धा आपण जाणून घेऊया काय तुमच्या मागण्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आज। मी जयेंद्र टावरी जयश्री कृषी केंद्र चांदूर रेल्वे जिल्हा तालुका असोसिएशनचा अध्यक्ष आहे। मी असं सांगू इच्छितो की आम्ही 5 वर्षापासून सरकारच्या विरोधात शासनाच्या विरोधात आम्ही भांडत आहे की आम्हाला रासायनिक खतावर लिंकिंग खूप येत आहे। रासायनिक खतासोबत एक 60,000 रुपयाचं युरियाची गाडी होते तर 1 लाख रुपयाचं लिंकिंग देते आणि बाकीच्या खताचे भाव खूप वाढलेले आहे। त्यासोबतच दुसरी मागणी अशी आहे की कुठलेही आम्ही पॅकबंद परवानाधारकापासून माल खरीदतो, पॅकबंद आणतो, कीटकनाशक बियाणं रासायनिक खतं आणि पॅकबंदच विकतो। पण जेव्हा आमचं सॅम्पल फेल होते किंवा कुठलं काही होते शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या काही तर कारवाई हे आमच्यावर होते। ही कारवाई कंपनीवर झाली पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर साथी पोर्टल म्हणून एक बियाण्यासाठी त्यांनी नवीन ॲप आणलेला आहे। साथी पोर्टलचा जर वापर केला हा कंपनी लेवलवर पाहिजे, बियाणं शेतकऱ्यांना चांगलं मिळावं याच्यासाठी त्यांनी आणलेलं आहे। पण हे कंपनी लेवलवर आमच्या लेवलवर आम्ही हे करू शकत नाही याचा पण आम्ही विरोध करत आहे। त्यानंतर रासायनिक खताचे बरेचसे ॲटम असे आहे की जे पोचमध्ये आम्हाला मिळत नाही, MRPपेक्षा जास्त भावानं आमच्यापर्यंत पडते आणि MRPच्या वर आम्हाला विकता येत नाही आणि शेतकऱ्यापासून आम्ही जास्तचे पैसे घेत पण नाही। त्यानंतर मुदतबाह्य जे कीटकनाशक असते दुकानात तर ते कंपनीने परत घ्यावं हे आमची एक त्याच्यात अजून विनंती आहे। आणि मापदानं सगळं जे आमची महाराष्ट्र म्हणजे लेवलची जे संघटना आहे ते त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या हिशोबानं आमचा बेमुदत बंद आहे महाराष्ट्राचा। त्यांच्या समोर आता काय वाटत चालली होते आणि सरकार शासनासोबत बोलणं होते ते आम्हाला सूचना देतील त्याप्रमाणे आम्ही इथं दुकानाच्या समोरचे आमचे बंदचं हे करू। यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही की शेतकऱ्यांचं नुकसान आहे म्हणून? 100% आमचा हा बंद आमच्या दुकानदारांपेक्षा शेतकरी हिताचा जास्त मोठा आहे। याच्यामध्ये होतं आहे असं की आत्ताच आमच्या अध्यक्ष भाऊभाऊ टावरी यांनी आपणास सांगितलं की बियाण्याचं सॅम्पल ज्यावेळी फेल येतो कारवाई फक्त आणि फक्त दुकानदारावर होते। तर दुकानदार काही ह्या बियाणं आपल्या घरी प्रोड्यूस करत नाही। दुकानदार हा कंपनीकडून अधिकृत विक्रेत्यांकडून आणि सीलबंद पॅकबंद अशा पॉकेट बॅगमध्येच बियाणं आणतो, परंतु फेल झाल्यावर ही कारवाई दुकानदारावर होते। ही कारवाई कंपनीवर व्हायला पाहिजे। आजपर्यंत ही कारवाई कंपनीवर न झाल्यामुळे कंपन्या या गोष्टीत निडर झाल्या आहे। ज्यांचे मागच्या वर्षी लॉट सॅम्पल फेल आले तेही यावर्षी तेवढ्याच जोराने आपले प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकत आहे। याच आमच्या अशा काही प्रमुख मागण्या आहे। याच्यामध्ये लिंकिंग खूप महत्त्वाची मागणी आहे आणि कंपन्यांना जबाबदार या सॅम्पल फेलसाठी ठरवण्यात यावं या आमच्या मुख्य मागण्या आहे। याच्यामध्ये आमची जी महाराष्ट्र लेवलची महाराष्ट्र फर्टिलायझर्स असोसिएशनची ही मापदा म्हणून आमची संघटना आहे यांच्या मार्गदर्शनाने या पुढील आंदोलन आमचे ठरवण्यात येणार आहे। यामागे काय शासनाची काय मुख्य भूमिका असेल का हे जे नियम नवीन लावण्यात येत आहे? याचं कंट्रोल शासनाचं कंट्रोल कंपन्यांवर असणं खूप जास्त गरजेचं मला वाटते।
जसं की खतासोबत आम्हाला लिंकिंग हे सगळं कंट्रोलिंग शासन दुकानदारावर लावते. दुकानदार फक्त मीडिएटर आहे कंपनी आणि शेतकऱ्यामधला. जे कंपनीतून येणारा माल हा दुकानदार शेतकऱ्यापर्यंत पोहोच करत राहतो. याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला, खतं अशी वस्तू आहे की त्याच्यामध्ये दुकानदाराला 1 रुपयाही वाचत नाही. सोबत लिंकिंगचं बरंचसं मटेरियल जे शेतकरी वापरत नाही, जे शेतीत फारसं उपयुक्त नाही, ज्याच्या ट्रायल्स अजून देशामध्ये कुठे झाल्या नाही, असे प्रॉडक्ट आमच्या माथी मारून देते. नाईलाजानं ते एक तर आमच्याजवळ पडले राहतात किंवा मग नाईलाजानं काही शेतकऱ्यांना आम्हाला द्यावं लागते. त्याही वेळेस कारवाईची टांगती तलवार ही फक्त आणि फक्त दुकानदारावरच राहते. कुठल्याही परिस्थितीत शासनाचा एकच आहे की काही झालं की दुकानदार पकडा, दुकानदारावर कारवाई करा, त्याला फाईन करा, त्याला अटक करा, त्याच्यावर केसेस भरा, त्याचे लायसन्स रद्द करा, त्याची परवाने निलंबित करा. हाच एकमेव धंदा शासनानं सध्या मांडला आहे. याच्या विरोधातच आमचं हे आजचं आंदोलन आजपासून बेमुदत बंदचं आंदोलन आम्ही पुकारलं. आणि जे काही नियमावली राबवली आहे त्यामध्ये खतं वगैरे जे नियमाने मिळणार समजा नाही मिळाली शेतकऱ्यांना, तर रोज तर तुमच्यावरच करणं दुकानदारावर एकदम चुकीचं आहे. जेव्हा शेतकऱ्याला ही खरी परिस्थिती माहीत व्हावी याच्याकरिताच हे आमचं आंदोलन आहे. आणि तुमच्या माध्यमातून, आपल्या MB न्यूजच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता शासनानं वाचण्यात आहे, पाहण्यात आहे, व्हॉट्सअपवर पाहण्यात आहे की खताचं रेशनिंग चालू केलं आहे. याच्यामध्ये एका शेतकऱ्याला 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत एकचदा खत घेण्याची मुभा राहणार आहे. आणि एका शेतकऱ्याला त्याच्याकडे 50 एकर शेती जरी असेल, 5 बॅग DAP, 5 बॅग युरिया, टोटल त्याला 20 बॅगच्यावर खत देण्यात येऊ नये असे शासनाचे आदेश आहे. अशा चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा नक्की इथे नुकसान होणार आहे आणि येणाऱ्या हंगामात शेतकऱ्याला याच्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल असं वाटतं आहे. आणि आतून याच्या पुढची एक गोष्ट आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सध्या युद्धजन्य परिस्थिती आपल्याला पूर्ण जगावर दिसून येत आहे. याच्यामध्ये खताचे साठे फार अल्प प्रमाणात आपल्या देशामध्ये आहे. शासन कितीही सांगत असलं खत मुबलक आहे अशी परिस्थिती नाही. शेतकऱ्यांनासुद्धा विनंती करतो, महाराष्ट्र शासनाच्या साथीने जर आमचं आंदोलन लवकर आटपतं झालं तर शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर खतं ज्यांची जशी रिक्वायरमेंट आहे तसे त्यांनी घेऊन जावे. कारण ज्यावेळी एकदा पाऊस पडला, पेरणीचा हंगाम सुरू झाला की मग खतं आणि बियाणे सोबत पुरवणं दुकानदाराला तरी शक्य होणार नाही. कारण नेटचे प्रॉब्लेम असतात. खतं देताना पॉस मशीनमधून द्यावं लागते, त्याचा ऑनलाईन नोंदणी करावी लागते, नेट पुरेसं राहत नाही, बरेचदा लाईन जाते. अशा याच्यात शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून शेतकऱ्यांनासुद्धा विनंती आहे, आमचा संप जर लवकरात लवकर मिटला तर तुम्ही खतं वगैरे तुमचे घेऊन जावे. जवळजवळ चांदूरच्या सर्व दुकानांमध्ये खताची अवेबिलिटी आज ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात तरी तुमचं नियोजन शेतकऱ्यांचं असायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. शेतकरी या नात्याने काय सांगाल? खत घ्यायसाठी आलो पण खत मिळालं नाही. खत बंद आहे दुकानं. तुम्ही एक शेतकरी आहे ना? हो. आणि तुम्ही या म्हणजे समजा या ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये आले होते. आलो बंद आहे. अक्षरशः पूर्णपणे बंद आहे. हो म्हणजे तुमची एक गैरसोय होत आहे शेतकऱ्यांची. हो कायच्या बंद आहे बा.